हॅलो गाईज, वेलकम बॅक टू ए सक्सेस ॲप अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डेटा डिक्शनरीमध्ये व्ह्यू काय असते, त्याचे पर्पजेस काय आहेत आणि त्याचा इम्पॉर्टन्स. मग व्ह्यूला ॲक्सेस करायसाठी आपल्याजवळ टी कोड आहे SC11. SC11मध्ये गेल्यानंतर डेटा डिक्शनरीचा हा एक सेकंड कंपोनंट आहे व्ह्यू. तर एक्झॅक्टली व्ह्यू काय असतो, हा डेटाबेस टेबलसारखाच असतो. जसा आपला VBAK, मारा, MAKT, VBAP हे काही स्टँडर्ड टेबल्स आहेत. व्ह्यूसुद्धा ह्या टेबलसारखाच असतो, फक्त डेटाबेस टेबल हा मेमोरी ऑक्युपाय करतो डेटाबेसमधली, जेव्हा की व्ह्यू डेटाबेसमध्ये मेमोरी खूप कमी ऑक्युपाय करतो. मीन्स या दोघांमध्ये जर का डिफरन्स करतो म्हटलं डेटाबेस टेबल्स आणि व्ह्यूमध्ये, तर डेटाबेस टेबल्स हा फिजिकल मेमोरी ऑक्युपाय करतो, वेअरॅज व्ह्यू हा फिजिकल मेमोरी ऑक्युपाय करत नाही किंवा कंपॅरेटिव्हली खूप कमी फिजिकल मेमोरी ऑक्युपाय करतो. मग आपण एखाद्या टेबलसाठी व्ह्यू क्रिएट करतो, त्यावेळेला तो डेटाबेस टेबलमधली अगदी थोडीशी मेमोरी ऑक्युपाय करतो. हा एक व्हर्च्युअल टेबलसारखा वर्क करतो. म्हणजे फिजिकली इथं डेटा स्टोर्ड नसतो, बट वेनेवर यू ॲक्सेस द व्ह्यू विच यू हॅव बीन क्रिएटेड फॉर अ पर्टिक्युलर टेबल, दॅट टाईम व्हर्च्युअली दॅट फील्ड्स appear on the presentation server. आय होप तुम्हाला व्ह्यूचा पर्पज समजला असणार. मग आता याचे काय काय केसेस आहेत ज्याच्यामध्ये आपण व्ह्यू क्रिएट करू शकतो. समजा तुम्हाला एका टेबलचा रेकॉर्ड बघायचा आहे बट लिमिटेड फील्ड्स बघायच्या. जसं फॉर एक्झाम्पल मी एखादा डेटाबेस टेबल ओपन करतो, VBAK. VBAK हा एक स्टँडर्ड टेबल आहे. या स्टँडर्ड टेबलमध्ये इथे खूप साऱ्या फील्ड्स तुम्हाला दिसत असतील. ठीक आहे, आता मी याच्या कॉन्टेंटमध्ये जातो, याला एक्झिक्यूट करतो. ह्याच्या टेबलमध्ये बघितलं असतं आपल्याला खूप सारे फील्ड्स इथं बघायला मिळतात. एवढे सारे फील्ड्स आहेत आणि समजा आपल्याला एखाद्या प्रोग्राममध्ये किंवा एखाद्या डिझायनिंग पार्टमध्ये VBAK टेबलच्या काही लिमिटेड फील्ड्स फ्रिक्वेंटली ॲक्सेस करायच्या आहेत. VBAK टेबलच्या काही लिमिटेड फील्ड्स फ्रिक्वेंटली ॲक्सेस करायचं आहे. मग इन दॅट केस मी काय करणार, VBAK टेबलच्या जेवढ्या रिक्वायर्ड फील्ड आहे तेवढ्या रिक्वायर्ड फील्डसाठी प्रोजेक्शन व्ह्यू क्रिएट करून ठेवणार. ठीक आहे, प्रोजेक्शन व्ह्यू हा एक टाईप आहे व्ह्यूचा. मी पुढे सांगणारच आहे व्ह्यूचे टाईप काय काय आहे आणि कुठल्या केसेसमध्ये आपण कुठला व्ह्यू यूज करायचा. समजा आता प्रोजेक्शन व्ह्यूसाठी काय असतो, तर आपल्याकडे खूप सारे फील्ड्स आहेत. या फील्ड्सपैकी मला ही एक फील्ड लागणार आहे, ही एक फील्ड लागणार आहे, परत ही फील्ड बघायची आहे. आता ह्या दोन फील्ड्स तुम्ही बघत असणार, ह्या ब्लँक फील्ड्स आहेत. मग या ब्लँक फील्ड्सला आपल्या व्ह्यूमध्ये ठेवायची काही गरज आहे का? काहीही गरज नाही. तसंच सिमिलरली इथे सुद्धा ही फील्ड आणि ह्या 4-5 फील्ड्स ब्लँक आहेत. मग या फील्ड्सला आपल्या व्ह्यूमध्ये का जागा द्यायची? आता फॉर एक्झाम्पल या टेबलमध्ये एवढ्या साऱ्या फील्ड्स आहेत, मला पूर्ण फील्डची काही गरज नाही. जेवढ्या फील्ड्स मला रिक्वायर्ड आहेत 6, 7, 8, 10 जेवढ्या फील्ड्समध्ये डेटा आहे मला तेवढ्याच फील्डसाठी व्ह्यू क्रिएट करायचा आहे. मग इन दॅट केस वी क्रिएट प्रोजेक्शन व्ह्यू. चला तर मी व्ह्यूचे काही टाईप्स तुम्हाला सांगतो. त्यासाठी मला एक कस्टम व्ह्यू क्रिएट करून बघावं लागेल. झेड व्ह्यू नावाचा एक कस्टम व्ह्यू क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. क्रिएटवर क्लिक करतो. बघा, जेव्हा आपण क्रिएट या बटनवर क्लिक केला, इथं आपल्याला 4 टाईप्सचे व्ह्यू बघायला मिळतात. पहिला आहे डेटाबेस व्ह्यू, दुसरा आहे प्रोजेक्शन व्ह्यू, तिसरा मेंटेनन्स व्ह्यू आणि चौथा आहे हेल्प व्ह्यू. येणाऱ्या सिरीजमध्ये आपण प्रत्येक व्ह्यू क्रिएट करून बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये या व्ह्यूचा पर्पज काय आणि आपण कुठल्या केसमध्ये कुठला व्ह्यू क्रिएट करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. मग मी यासाठी एक नवीन विंडो ओपन करतो. जसा डेटाबेस व्ह्यू आपण पहिला व्ह्यू बघितला होता, डेटाबेस व्ह्यू. ठीक आहे, तर डेटाबेस व्ह्यूचा यूज काय? समजा माझ्याकडे 2 किंवा 2पेक्षा जास्ती स्टँडर्ड टेबल आहेत. त्यामधले इच टेबलचा, समजा VBAK टेबल मी ओपन करतो. VBAK टेबलच्या कॉन्टेंटमध्ये जातो. या टेबलच्या कॉन्टेंटमध्ये गेल्यानंतर मला फॉर एक्झाम्पल या टेबलमधल्या 4च फील्ड किंवा 5च फील्ड हवे आहेत. सेल्स डॉक्युमेंट नंबर, क्रिएटेड ऑन, क्रिएटेड बाय आणि त्यानंतर नेट व्हॅल्यू आणि करन्सी. एवढ्या 5च फील्ड मला रिक्वायर्ड आहेत टेबल 1 मधला, म्हणजेच VBAK टेबलमधल्या.
आता मी सेकंड टेबल ओपन करतो, SC11 मध्ये जातो, VBAP नावाचं टेबल ओपन करतो, डिस्प्ले करतो, याच्या कॉन्टेंटमध्ये जातो आणि याला करतो एक्झिक्यूट. आता या टेबलमध्ये जेव्हा आपण आलो त्यावेळेला काहीतरी वेगळ्या फील्ड्स मला बघायला मिळतात. समजा मला इथली मटेरियल, त्याच्यानंतर मटेरियल ग्रुप, त्याचं डिस्क्रिप्शन आणि हे एक फील्ड, या टेबलमधल्या 4 फील्ड्स मला हव्या आहेत आणि VBAK टेबलमधल्या 5 फील्ड्स मला हव्या आहेत. मग आता प्रत्येक वेळेला ह्या दोन्ही टेबलला ॲक्सेस करत जावं लागेल आणि या दोन्ही टेबलमधला रेकॉर्ड्स बघत जावं लागेल. मग मला समजा ॲट ए टाईम एकाच टेबलमध्ये ह्या सगळ्या फील्ड्स बघायच्या असतील, तर अशा टाईममध्ये आपण डेटाबेस व्ह्यू क्रिएट करतो. मग डेटाबेस व्ह्यूचा पर्पज काय, तर एकापेक्षा जास्ती टेबलचा लिमिटेड फील्ड्स जर का बघायच्या असतील तर अशा केसमध्ये आपण डेटाबेस व्ह्यू क्रिएट करतो. सेकंड होता प्रोजेक्शन व्ह्यू. आता प्रोजेक्शन व्ह्यूबद्दल मी आधी सांगितलेलं आहे. समजा एकाच टेबलचा लिमिटेड फील्ड्स जर का आपल्याला बघायचे असतील तर अशा केसमध्ये आपण प्रोजेक्शन व्ह्यू क्रिएट करतो. त्यानंतर येते मेंटेनन्स व्ह्यू. थर्ड ऑप्शन आहे मेंटेनन्स व्ह्यू. मेंटेनन्स व्ह्यूमध्ये आपण 2 टेबलला कनेक्ट करतो, म्हणजे त्या दोन्ही टेबल फॉरेन की रिलेशनशिपनी जोडल्या गेलेले असायला पाहिजे. जर तुम्हाला फॉरेन की रिलेशनशिपबद्दल माहिती नसेल तर त्याच्यावरती मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे, आधी तो बघून घ्या, म्हणजे तुम्हाला फॉरेन की रिलेशनशिप कॉन्सेप्ट क्लिअर होईल. मग मेंटेनन्स व्ह्यू क्रिएट करायसाठी आपल्याला 2 असे टेबल हवे आहेत जे फॉरेन की रिलेशनशिपनी जोडल्या गेलेले असतील. मग ह्या दोन्ही टेबलमध्ये समजा ॲट ए टाईम आपल्याला रेकॉर्ड मेंटेन करायचा असेल, इन दॅट केस वी क्रिएट मेंटेनन्स व्ह्यू. त्यानंतर येतो हेल्प व्ह्यू. हेल्प व्ह्यू क्रिएट करायसाठी सुद्धा आपल्याला 2 असे टेबल लागतात ज्यांना फॉरेन की रिलेशनशिपनी जोडल्या गेलेला आहे. हेल्प व्ह्यू हा आउटर जॉईंट या कॉन्सेप्टवर वर्क करतो आणि हेल्प व्ह्यूच्या मदतीने आपण सर्च हेल्प वगैरे क्रिएट करू शकतो. ठीक आहे, आणि मग त्या सर्च हेल्पला आपण आपल्या प्रोग्राममध्ये कॉल करू शकतो. हे मेन डिफरन्सेस आहेत 4ही आपल्या व्ह्यूचे. ठीक आहे, पहिला व्ह्यू का होता डेटाबेस व्ह्यू. डेटाबेस व्ह्यूमध्ये आपण काय करतो, तर एकापेक्षा जास्ती टेबलचा रेकॉर्ड ॲट ए टाईम जर का आपल्याला बघायचा असेल तर अशा केसमध्ये आपण डेटाबेस व्ह्यू क्रिएट करतो. प्रोजेक्शन व्ह्यूचा पर्पज काय, तर एकाच टेबलचा लिमिटेड फील्ड्स जर का आपल्याला बघायचे असतील तर इन दॅट केस वी क्रिएट प्रोजेक्शन व्ह्यू. मेंटेनन्स व्ह्यू काय आहे, तर मेंटेनन्स व्ह्यूमध्ये आपण 2 असे टेबल घेतो ज्यांना फॉरेन की रिलेशनशिपनी जोडल्या गेलेलं आहे आणि या दोन्ही टेबलमध्ये ॲट अ टाईम आपल्याला रेकॉर्ड मेंटेन करायचा आहे. अशा केसमध्ये आपण मेंटेनन्स व्ह्यू क्रिएट करतो. त्यानंतर हेल्प व्ह्यू हा आउटर जॉईंट कॉन्सेप्टवर बेस्ड आहे. या हेल्प व्ह्यू क्रिएट करायसाठी सुद्धा आपल्याला 2 असे टेबल लागतात जे फॉरेन की रिलेशनशिपनी जोडल्या गेलेले आहे. हेल्प व्ह्यूच्या मदतीने आपण सर्च हेल्पसुद्धा क्रिएट करू शकतो. हे मेन डिफरन्सेस आपण या व्ह्यूजमध्ये बघितले. आय होप व्ह्यूबद्दलचे थोडेफार कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले असतील. 4ही व्ह्यूमधला डिफरन्स तुम्हाला समजला असेल. जर तुम्हाला व्ह्यूबद्दल कुठेही काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा, तुमचे डाऊट नक्की क्लिअर केल्या जातील. या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.